गुड इव्हनिंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला, आज आता हिवाळा चालू झालेला आहे, थंडी चालू झालेली आहे आणि आपलं मी फेस मास्क आज मी तयार करणार आहे आणि ते कशासाठी आहे तर स्किन टाइटनिंगसाठी आहे. तर चला, साठी एक फेस मास्क मी पहिल्यांदाच बनवणार आहे. तर लागणार त्याला आहे बघा ॲलोवेरा आणि दाखवते जवस आणि खोबऱ्याचं तेल आणि लागणार आहे मैदा. तर चला, तर मग ह्या मेजरमेंटने मी या वाटीने मी 2 वाटी जवस घेतलेला आहे आणि तेवढेच 2 वाटी जेल घ्यायचे आहे आणि 2 वाटी मैदा घ्यायचा आहे आणि तेल हे थोडंसं टाकायचं आहे, अगदी ड्राय स्किन होऊ नये म्हणून, म्हणजे फेस मास्क आपला. आणि हे जवस आहेत ना, हे जवसाचं आपल्याला जेल बनवायचं आहे. तर चला, तर मग पहिला जवस जरा धुवून घेते. हे बघा, जवस धुवून ना त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे जे बनवते जेल उकळल्यानंतर त्याचं बनतं जेल. हे बघा, इकडे हे चांगले, हे बघा कसं जेल बनतं आहे बघा, हे पहा. आणि आता गाळून घ्यायचं आहे. आपलं जसं सवय वाढत जातं तसं रिंकल्स पडतात, आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. तर आणि हिवाळ्यामध्ये तर अजून स्किन आपली खूप ड्राय होते. ड्रायमुळे सुरकुत्या लवकर पडतात. तर आपल्याला आपल्या चेहऱ्याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी मी ही फेस पॅक बनवत आहे. हे पहा, इकडे ॲलोवेरा जेल पण 2 चमचे घेतलेला आहे. 2 चमचे मैदा, ॲलोवेरा जेल आणि इकडे पहा तेल, खोबऱ्याचं तेल. बघा, आला हिवाळा तब्येत सांभाळ, आला उन्हाळा तब्येत सांभाळ. सगळंच तब्येतीसोबतच आपल्या चेहऱ्याची स्किनची पण काळजी घ्यायची आहे. हे बघा, इकडे जवसाचं जेल काढलेलं आहे, हे असं जेल, आणि इकडे ॲलोवेरा जेल आणि इकडे मैदा. हे सगळं मिक्स करते आता मी. हे बघा, अशा प्रकारे इकडे मी बनवले फेस मास्क. आणि या फेस मास्कचा तुम्ही असा पातळसा लेअर सगळ्या चेहऱ्याला तुम्ही लावू शकता रात्री झोपताना. बघा, जवस आहे, जवस चिकट खूप असतं जवसाचं जेल, ते स्किन टाईट करायचं काम करतं. मैदाने पण टाईटनेस येतं. आणि ॲलोवेरा तर काय विचारच नका, ॲलोवेरामध्ये सगळेच गुणधर्म आहेत. आणि ऑइल, खोबऱ्याचं तेल घातलं त्याच्यामुळे स्किन ड्राय होणार नाही, तुकतुकीत राहील. आणि ॲलोवेराने सुद्धा स्किन छान राहते. तर चला, तर हा मास्क मी बनवलेला आहे, तुम्ही बनवून बघा. हे पहा, असं घरच्या घरी मी स्किन टाइटनिंगचा फेस मास्क असं बनवलेला आहे. पहिली लेअर एक लेअर लावायची, दुसरी थोडी वाळू द्यायची पहिली लेअर, पुन्हा दुसरी लेअर त्याच्यावर लावायची. असं करत 5-7 लेअर तुम्ही असं लावू शकता. 10 लेअरपर्यंत सुद्धा लावलं तर चालेल. आणि नंतर ना मग अर्धा तासाने चेहरा धुवून टाकायचा. बघा तुमचा रिझल्ट तुम्हाला कसा येतोय ते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला, आता मी रसिकाकडे आलेली. आता विरांशला आम्हाला विरांशला ना स्कूलमध्ये, आज विरांशची ना एक्झाम आहे, तर विरांशला स्कूलमध्ये सोडे. हे बघा, विरांश रेडी झालेला आहे आणि थंडी खूप आहे, त्याच्यामुळे विरांशला स्वेटर घातला आहे आणि टोपडं रुमाल दिलेला आहे, हँकी पण लावला आहे विरांशला. हो की नाही? आज रसिकाला झाली सर्दी. तर चला,
थंडी खूपच सुटलेली आहे, त्याच्यामुळे मग सर्दी होणारच. गार वारं लागले की लगेच सर्दी होती. चल, टिफिन घातलं का बॅगमध्ये? डायपर. आणि नीट सांगायचं आज. बापाच्या पाया पड ना नू. बापाच्या पाया पडा, मम्माच्या पाया पड. हां, कधी पडला तू? मम्माच्या पाया पड, मम्माच्या पाया पड, मम्माच्या पाया पड. मम्माला सांग चांगली बुद्धी देऊ दे, मला आशीर्वाद दे म्हणून मम्माला. मम्माच्या पाया पड, पड मम्माच्या पाया पड, पड मम्माच्या पाया. हां, कसं पाया पडतो बघा. आशीर्वाद दे म्हणायचं मम्माला आणि बाप्पाच्या पाया पडतो ग. अगं बाई, खरंच ना, चांगली. आज आमचा पेपर आहे म्हणे मनूचा पहिला, हो की नाही? चांगली बुद्धी देईल ग बाळाला माझ्या. गार वारा बघ, सकाळचं 10 वाजले तरी सुद्धा एवढा गार वारा आहे. म्हणजे मीना बघा मधी कशा बसलाय. विराज कशा बसलाय मधी. हे पहा, आम्ही इकडे आता नायट्रोजन भरायला, गाडीमध्ये नायट्रोजन भरायला आलेले आहोत. हवा म्हणजे साधी हवा नाही भरत, नायट्रोजनची भरती. रसिकाला विचारलं मी, नायट्रोजन काय भरती? तर म्हणे थंड राहतं टायर. त्याला आम्ही ना नायट्रोजन भरून निघाल्यात, गाडी घेतली, नायट्रोजन भरलं आणि आता घरी निघाल्यात. विरांशला स्कूलमध्ये सोडलं. बाजूकडे पण 2 मिनिटाचं काम आहे, काम करून निघतंय. येईलच ते खाली होता. चार्जर नाही भेटलंच नाही. मग घेऊन जा. नाही, तुझं कोणतं आहे? एचपीचं आहे ना? लेनोवो आहे. बघा, विरांशला शाळेत सोडलं, घरी आलो आता. आणि घरी आल्यानंतर मी बनवला आहे चहा. बनवते म्हणजे हे पहा, चहा टाकलाय. रसिकाला झाली सर्दी, म्हणलं चला चहा बनवूया. आणि बघा, मला लोणी काढायचं आहे. बघा, किती दिवस झाले म्हणलं लोणी काढावा. काय मोहरी पडली दिसते. तर आता बनवणार आहे मी ताक काढणार आहे, लोणी काढणार आहे आणि तूप कडवणार आहे. रोज चालेल असतं, आज करू उद्या करू, आज करू उद्या करू असं म्हणता राहूनच गेलेलं आहे. चला, आज आता विरांश येईपर्यंत मी जरा लोणी काढून तूप कडवणार आहे. आलं टाकायचं थोडंसं. हे पहा, मी स्कूलमध्ये गेलेलो विरांशला आणण्यासाठी. हे बघा, वाट बघतोय. आतमध्ये रसिका जाऊन उभी राहिली आहे. विरांशला घेऊन आता ती येईल बाहेर. विरांशला बघा आम्ही स्कूलमधनं आणलं आणि आता इकडे बनवते मी खिचडी. हे बघा, खिचडीसाठी काकडी घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट. हे पहा, इकडे साबुदाणा. चला, विरांश आज एक्झाम झाली. तर बघा, आता आम्ही खिचडी बनवतोय. मी ह्याच्यामध्ये जिरे जे प्रकारचे टाकलेच नाही, जाऊ द्या असू द्या. बघा, खूप कमी घालायचं आणि काकडी मस्त हे होती, खिचडी होती काकडी घातल्यानंतर मस्त. हे पहा, विरांश म्हणतो विरांसाठी खिचडी बनवली. आता ही मस्तपैकी हिरवी खिचडी. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता मी मीठ आणि थोडीशी किंचितची चवीपुरती साखर. मस्त लागते खिचडी अशी हिरवी. आणि बघा, हे पाणी निघालं नाही ह्याचं, हे पिऊन टाकायचं काकडीचं पाणी.
बघा लिंबू घेतलेले आहे. आता लिंबूमध्ये ह्या बिया काढते आणि पिळते. हे बघा लिंबू पिळलेला आहे. हे बघा अशापैकी मस्तपैकी अशा प्रकारे मस्तपैकी खिचडी झालेली आहे. विरांशला लागलेली आहे भूक. आता हे गरमागरम खिचडी देणार आहे विरांशला. भूक लागली ना बाळाला? हो देते राजा. चला विरांशला खिचडी खायला घालते. थांबा मी खायला घालते. गरम आहे ना. आवडली का? हां छान आहे का बाळा? गरम आहे ग माझं सोना. गरम आहे ग बाळा. हळू गरम आहे. चला या सगळेजण खिचडी खायला. चला मी भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय कर सोना. बाय टेक केअर.